कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत करत असताना कॅटेगरीमध्ये ते स्वीकृत करायचं आहे। हे एका लोकमंच नावाच्या ट्रस्टमधून या ठिकाणी स्वीकृतीसाठी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षातून त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांनी जो स्थायी समिती सभापती असताना जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते सबळ पुरावे सादर केलेले आहेत आणि महापौरांना सुद्धा मी हे निवेदन देणार आहे। कोण आहे? सुनील जबरचंद मोदी, माजी स्थायी समिती सभापती। काय नेमकं प्रकरण आहे? हे प्रकरण HCL कंपनीला काम दिलं होतं कोल्हापूर महानगरपालिकेमधनं। त्याच्यामध्ये HCL कंपनीकडनं त्यांच्या हस्तकांच्या नावावरती 1,60,00,000 रुपयाचे पैसे घेऊन त्यांनी आपसात वाटून घेतलेले आहेत। त्याचं सर्व रेकॉर्डिंग कुणी कुणाला किती पैसे दिलं हे सगळं त्या क्लिपमध्ये आहे। जे मध्यस्थी काम करणारे आणि त्यांनी ते स्वतः त्याच्यामध्ये बोलून आणि मान्य करूनच पुढे सगळं बोललेलं आहे। यावरती आता तुम्ही पुढे काय करणार? यावरती आयुक्तांना मी निवेदन देणार आहे, आयुक्तांना सांगणार आहे। त्यानंतर यांनी सुद्धा ऐकलं नाही, महापौरांनी सुद्धा ऐकलं नाही तर मी कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे, पोलीस खात्यामध्ये जाणार आहे की त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा जाऊन भेटणार आहे। कारण अशा भ्रष्टाचारी माणसांना जर स्वीकृत करून घेतलं तर या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जे नुकसान होणार आहे ते अतिशय मोठं होणार आहे, ते भरून न निघणारं नुकसान।